नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन। आपापसातील वाद तडजोडीने मिटवण्यासाठी नागरिकांनी लोक अदालतीचा लाभ घ्यावा। श्रीमती अंजू शेंडे, अहिल्यानगर दिनांक 12। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे। या लोक अदालतीत मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच बँका आणि वीज वितरण कंपन्यांची दाखलपूर्वीची प्रकरणे यांचा समावेश करण्यात येणार आहे। याशिवाय कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे देखील या लोक अदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे। लोक अदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटवल्यास संबंधित पक्षकारास भरलेली न्यायालयीन फी परत मिळते। नागरिकांनी आपापसातील वाद समोपचाराने मिटून वेळ, पैसा आणि मानसिक ताणतणाव वाचवावेत असे आवाहन करण्यात आले आहे। राष्ट्रीय लोक अदालतीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे व सचिव श्री योगेश पैठणकर यांनी केले आहे। आपली प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यास इच्छुक नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी 85 91 90 36 16 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsanagar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा। प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपल्या वकिलांशी संपर्क साधावा असेही यावेळी कळवण्यात आले आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन।